रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा आपला निर्णय बदलला आहे। आता आपण ही लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे आज पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले। मागील 2 दिवसांपासून आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारी संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता। आनंदराज आंबेडकर यांनी सुरुवातीला लोकसभेकरिता अर्ज दाखल केला, मात्र याच दरम्यान वंचित आघाडीने दुसरा उमेदवार जाहीर केला। त्यामुळे नाराज आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला। परंतु रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला, तर अनेकांनी आपल्याला गळ घातल्याने आपण ही निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले। अमरावती राखीव मतदारसंघात आंबेडकरी विचारधारेचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या असून आपल्या रूपाने आंबेडकरी जनतेला एक सशक्त पर्याय उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला। रिपब्लिकन सेना तसेच वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो समन्वय असून लवकरच वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा प्रचार दौरा आयोजित करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।